ती काय म्हणते, छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळे मस्तपैकी कर्णपुरा एन्जॉय करत असतील ना आता. कर्णपुऱ्याची देवी, तिथे नवरात्रात भरणारी यात्रा, पाळणे, मी हे सगळं खूप मिस करतेय. दरवर्षी नवरात्र आली की मला जुने दिवस आठवतात. पहाटे लवकर उठून पायी चालत कर्णपुरा देवीच्या दर्शनाला जायचो आम्ही. सगळे कॉलनी मधल्या लेडीज, मुली आणि हो, शाळेचा टाइम होईपर्यंत परत यायचं. सकाळी काही दुकानं वगैरे उघडे नसायचे जास्त, त्यामुळे यात्रा, पाळणे एक्सप्लोर करण्यासाठी मैत्रिणींबरोबर दुपारी जायचं आणि मनसोक्त शॉपिंग करायची यात्रेत. जास्त काही नाही बर का, पण तिथे खूप व्हरायटी मध्ये बँगल्स, गळ्यातले हार, कानातले, पर्स, सँडल हे सगळं मिळायचं आणि तेव्हा हेच सगळं खूप भारी वाटायचं. पण आता लग्न झाल्यापासून मी एकदाही कर्णपुरा यात्रा एन्जॉय केली नाही, कारण आता पुण्यात असतो ना आम्ही. असो, आजचं वातावरण बघा, किती दिवसानंतर असं ऊन पडलं होतं, त्यामुळे सगळीकडे एकदम प्रसन्न वाटत होतं. हा बघा, हा आमच्या गॅलरीतला व्ह्यू आहे. हा, फुलांच्या झाडांनाही माझ्या खूप छान फुलं लागलेली होती. हे बघा, हे जे फुलं दिसत आहेत ना, ते आम्हाला रातराणीची फुलं म्हणून दिली त्या दादांनी, पण मला तर ते जुईची फुलं वाटतायत, कारण त्याचा सुगंधही तसाच येत आहे. मला काय वाटतं, हे अशा टाईपचं पण रातराणीचं फुल असू शकतं का? आमच्या सोसायटीमध्ये भोंडला होता, तर आम्ही मायले एक छान पिवळी कपडे घालून खाली गेलो होतो. इकडे पश्चिम महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये करतात हे भोंडलं. त्या पाटावर हत्तीची रांगोळी किंवा हत्ती ठेवून त्याची पूजा केली जाते. हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी. गजलक्ष्मीची पूजा करतात आणि त्याच्या भोवती फेर धरतात आणि भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. सगळेजण त्या पाटाभोवती गोल करून उभे राहतात. आमच्या सोसायटीतल्या लेडीज, छोटी मुलं, मुली आणि मस्त फेर धरतात. दरवर्षी करतो आम्ही आमच्या सोसायटीमध्ये हे भोंडलं. त्यानंतर गरबाही खेळतो आम्ही आणि हे सगळं खेळून झाल्यानंतर प्रत्येकाने थोडा थोडा खाऊ आणायचा असतो प्रसाद म्हणून आणि मग तो वाटावाटी करून सगळ्यांनी मिळून मिसळून खायचा असतो. तुमच्याकडे करतात का असं भोंडलं? कमेंट मध्ये नक्की सांगा. सगळं आवरल्यानंतर आम्ही आमच्या एरियामधल्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तिथे 9 दिवस गरबा असतो. भरपूर मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे विकेंडला तर खूप गर्दी असते गरबा प्रेमींची. बघा तर, तिकडे छोटी मुलं गरबा खेळत होती, तर प्रज्ञेशही एन्जॉय करत होता सॉन्ग. त्याने फर्स्ट टाइमच बघितला हा हे सर्व, तरीही बघा किती छान हाताने दांडिया खेळतोय. त्याच्याकडे दांडिया नव्हत्या, तर तो बघा ना हाताने ऍक्शन करत होता. त्याचं हे दांडिया प्रेम बघून नंतर मी त्याच्यासाठी दांडिया घेतल्या. तर असा होता आजचा दिवस. तुम्हीही कधी कर्णपुराची यात्रा बघितली आहे का? संभाजीनगरची बघितली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.